वसई पश्चिम में रहने वाली 19 वर्षीय युवती जो अचानक 27 अप्रैल को एक विषैला पदार्थ खा लेती है और इलाज के दौरान अगले दिन उसकी मौत हो जाती है। किंतु मौत से पहले वह युवती अपने भाई को वह सारी दास्तान सुनाती है जिसके चलते उस युवती को मौत को गले लगाना पड़ रहा था। और फिर सामने आती है मोहब्बत के नाम पर शारीरिक शोषण किए जाने की कहानी, आर्थिक शोषण किए जाने की कहानी, तंत्र मंत्र और जादू टोने की कहानी। और इस सारी कहानी के मामले में दो अन्य मुख्य किरदार का नाम सामने आता है, एक बाप तांत्रिक और उसका बेटा आयुष, जो इस सारे मामले में जिम्मेदार है और जिनके खिलाफ वसई पुलिस द्वारा मामला दर्ज कर लिया गया है, किंतु अभी तक किसी को भी गिरफ्तार नहीं किया। देखिए हमारी एक विशेष रिपोर्ट। वसई पश्चिम में रहने वाली 19 वर्षीय एक लड़की ने अचानक ही 27 अप्रैल को विषैला पदार्थ खा लिया था, जिसके चलते उसके परिजनों द्वारा आनन फानन में उस युवती को अस्पताल पहुंचाया गया, जहां इलाज के दौरान 28 अप्रैल को उस युवती की मौत हो गई। युवती की मौत से पूरे परिवार में मातम छा गया, तो वहीं उसकी मौत के कारणों पर कई सवाल भी खड़े हुए। आपको बता दें कि वसई पश्चिम में रहने वाली 19 वर्षीय यह युवती महाविद्यालय में पढ़ाई कर रही थी। वहीं बीते 4 साल से वो युवती 20 वर्षीय आयुष राणा नामक एक युवक के संपर्क में थी। वहीं आरोप है कि आयुष ने शादी का वादा कर उस युवती के साथ कई बार शारीरिक संबंध भी बनाए थे। साथ ही आयुष को जब जरूरत होती तो वो युवती से पैसे भी लेता था, लेकिन फिर भी कुछ ऐसा हुआ कि आयुष राणा ने एकाएक उस युवती का फोन नंबर ही ब्लॉक कर दिया था, जिसके कारण वह उदास रहने लगी थी। हालांकि वह युवती आयुष राणा के घर भी कई बार जा चुकी थी और युवती और आयुष के संबंधों से आयुष के परिजन वाकिफ थे। वहीं मृतका के भाई ने बताया कि आयुष के पिता अजय राणा एक तांत्रिक हैं तथा वे उनकी बहन पर विभिन्न प्रकार के धार्मिक अनुष्ठान भी कर रहे थे। साथ ही मृतिका के हाथ में बांधने के लिए एक धागा भी दिया गया था। यही नहीं बल्कि युवती को अक्सर उसे अपने बैग में रखने के लिए भभूत भी दिया करते थे और ये कहा गया कि ऐसा करने से तुम्हारे दोष दूर हो जाएंगे और तुम्हारा विवाह हो जाएगा। और बाद में आयुष के पिता अजय राणा ने ही युवती से कहा था कि तुम्हारी कुंडली में मृत्यु दोष है और तुम निचली जाति की हो, इसलिए मैं अपने बेटे की शादी तुमसे नहीं करवा सकता, जिसके चलते युवती को मौत को गले लगाने के लिए मजबूर होना पड़ा। वहीं इस मामले में वसई पुलिस ने आयुष राणा व उसके पिता अजय राणा के ऊपर आत्महत्या करने के लिए उकसाने का मामला दर्ज कर लिया है, किंतु अभी तक पुलिस द्वारा कोई भी गिरफ्तारी नहीं की गई है। वहीं इस बारे में मृतका के भाइयों ने जानकारी दी। काय म्हणणार त्या दिवशीची घटना घडली, काय नेमकं म्हणणं आहे, कशा प्रकारे घडली होती आणि कोणावर आरोप? मी जेव्हा संध्याकाळी झोपलो होतो, किती तारखेला? 27 तारखेला संध्याकाळी मी जेव्हा झोपेतून उठलो तेव्हा मला कळलं की माझी बहीण जी आहे ती उलट्या करते। तर माझ्या आईने सांगितलं की बहीण बघ उलट्या करते, ती तुला बोलवते। तर मी जेव्हा बाथरूम मध्ये गेलो तेव्हा ती उलट्या करत होती। तेव्हा तिने सांगितलं मला की मी बोर्नविटा वगैरे घेतलं तेव्हा या बाजूला असं असं काहीतरी होतं, उंदीर मारायचं औषध, पण नकळत माझ्याने घेतलं गेलंय। तर नकळत जेव्हा ती असं म्हणाली तेव्हा मी जरा घाबरलो। लगेच माझा जो आत्ते भाऊ आहे त्याला मी सांगितलं की अशी अशी घटना घडली म्हणून। तर त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचंय कारण की तिची उलटीचा रंग वगैरे खूप विचित्र होता आणि तिच्या पोटामध्ये खूप कळा येत होत्या। त्या कारणास्तव लगेच मी तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, डीएम पेटीतमध्ये। तिथेच नेताच लगेच त्यांनी तिचं लगेच स्टमक वॉश वगैरे पूर्ण केलं, तिचे ब्लड रिपोर्ट वगैरे काढले। त्या ब्लड रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं, आम्हाला सांगितलं की त्यांनी की तुम्ही थोडं थांबा, आपले रिपोर्ट येऊ द्या, मग त्याच्यानंतर आपण बघूयात काय करायचंय काय नाही ते। कारण की आमच्याकडे या खूप केसेस येतात, सॉल्व्ह होऊन जातात। प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक केस जी ती अशी होत नाही। तर आम्ही त्यांच्या भरोश्यावरती तिकडे 2 तास थांबलो। तिकडे एमएनसी वगैरे झाली, तिकडे देखील हेच सांगण्यात आलं आमच्याकडून आणि तिची देखील तेच हे होतं की नकळत घेतलं गेलं।
तर त्याच्यानंतर जेव्हा आम्ही तिकडे बघितलं की बाबा तिथे काहीच व्यवस्था नव्हती, तिकडे साधी चादर तर सुद्धा नव्हती बेडवरती टाकण्यासाठी. मी जेव्हा तिथे बेडवरती टाकण्यासाठी चादर शोधत होतो तेव्हा ते म्हणाले की चादर अवेलेबल नाहीये म्हणून. तर मी कुठल्या तरी कोपऱ्यातून त्यांनी मला एक चादर झटकून वगैरे काढून दिली, ती मी तिथे अंथरली. पण ती बहिणीला खूप जास्त थंडी वाजत होती. थंडी वाजत असल्या कारणाने तिला पंघरण्यासाठी चादर देखील नव्हती. मी ते देखील मागायला गेलो तर ते बोलले की आमच्याकडे चादर अवेलेबलच नाहीये चांगली जी होती, तर तुम्ही बाहेरून आणा. मी तिथून तसाच बाहेर गेलो, सगळे दुकानं वगैरे रविवार असल्या कारणाने बंद होते. मी तिथून शोधून धावपळ करून ती चादर तिच्या अंगावरती टाकली आणि तेव्हाच कळलं की बाबा इथे काही सुविधाच नाहीये. नेमकं त्या हॉस्पिटलने कारण काय दिला रिपोर्ट आल्यानंतर ते म्हणाले की रिपोर्ट एकदम नॉर्मल आहेत, अजून काहीच त्याच्यात हालचाल नाहीये, तिने जे घेतलंय त्याच्याबद्दल अजून काहीच येत नाही, नॉर्मल आहे. हे तुम्हाला उद्या सकाळी कळेल. उद्या सकाळी मोठे डॉक्टर येतील, ते नवीन रिपोर्ट काढतील, तेव्हा तुम्हाला कळून जाईल त्याच्यात काय आहे. पण जेव्हा कळलं की बाबा हे विष इतकं खतरनाक आहे आणि डॉक्टर वगैरे असे सांगतात आणि तिथे काही व्यवस्थाच नव्हती, त्या कारणास्तव मी लगेच तिथून तिला उचलण्याचं हे केलं. मी तिथल्या डॉक्टरांना विचारलं, डॉक्टरांनी मोठे मोठे मुंबईचे हॉस्पिटल सांगितले, पण तिथे जाण्या इतकं तिचा बीपी नव्हता. बीपी नसल्या कारणाने ते बोलले एवढे लांब तुम्ही जाऊ शकत, तुम्हाला मी वसईमधले मोठे जे हॉस्पिटल आहेत मी त्यांच्याकडे नावं घेतली. तर त्यांनी एक कार्डिनल सांगितलं आणि एक साफल्य सांगितलं. तर आम्ही साफल्यमध्ये तिला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथून ट्रान्सफर लगेच करून घेतली. तर तिकडून जेव्हा आम्ही तिला ॲम्ब्युलन्स मधून, ती चालत ॲम्ब्युलन्स मध्ये चढली, त्याच्यानंतर तिथून जेव्हा आम्ही तिला घेऊन जात होतो त्या ॲम्ब्युलन्स मध्ये मी एकटा होतो तिच्या जोडीला आणि जे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर होते ते. तर तिथून घेऊन जात होतो तेव्हा मी तिला जाब विचारलो. तिला मी धमकावून बोललो की बाई खरं खरं सांग काय आहे म्हणून. तर तिला खरं खरं सांग असा जाब विचारल्यानंतर जेव्हा ओढून, तेव्हा ती म्हणाली की बाबा माझं 4 वर्षापासून अफेअर होतं म्हणून आयुष राणा या मुलाबद्दल, तर त्याने मला पूर्णपणे फसवलंय म्हणून. त्याच्याच सोबत त्याचे वडील देखील होते ज्यांनी पूर्णपणे फसवलंय. की ते बोलायचे की बाबा ते मला धागा वगैरे द्यायचे, जडीबुटी वगैरे द्यायचे, अंगारे वगैरे द्यायचे. तर तिला मी बोललो की काय आहे नेमकं मला नीट सांग. तर तिने मला नीट सांगितलं. तेव्हा कळलं की 4 वर्षाचे जिचं हे होतं त्याच्यात तिचे शारीरिक आणि मानसिक पूर्णपणे अत्याचार झालेले. तिला विचारलं की नेमकं काय आहे काय नाही सांगतं, तेव्हा ती सांगत होती की माझी एक श्रुती नावाची मैत्रीण, तिला सर्व माहिती आहे याबद्दल. तिला विचारलं तेव्हा ती बोलली की बाबा मी माझ्या बहिणीलाच विचारत होतो, तेव्हा ती बोलली की बाबा न कळत वगैरे घेतलं गेलंय माझ्याकडून, आता मला वाचायचंय पण मला कळलं नाही मी कसं घेतलं गेलंय. माझी मानसिक स्थिती तेव्हा हे नव्हती की मला काय करायचंय काय नाही ते कळत नव्हतं, पण माझ्याकडून न कळत घेतलं गेलं तर मला वाचव. हे म्हणताना मी तिला म्हणालो की मी तुला वाचवेल पण नेमकं काय मला ते सांग. मी तिला बोललो की जेव्हा तिला बोललो की मी तुला पूर्णपणे वाचवेल, तेव्हा ती मला म्हणाली की दादा मी उद्या जाणार आहे म्हणून, मी नाही राहणार म्हणून. तर तिला जाब विचारल्याने ती बोलली की माझ्यावरती ते पूजा वगैरे करण्याचं हे सांगायचे की बाबा माझं हे ब्रेकअपचं कारण असं सांगितलं की तिची कुंडली जुळत नाहीये, कोणाचा मृत्यू दिवस तिच्यात असं सांगितला वगैरे होता आणि या सगळ्या त्याच्यात गोष्टी होत्या. एवढी वर्ष तुम्हाला सांगत नाही आलं का परिवारांना, एखाद्याने सांगितलं नाही? तिने कोणीच सांगितलं नाही ना आम्हाला, बाहेरून कुठून कळलं. ती सकाळी 7 वाजता कॉलेजला जायची, 12-12:30 पर्यंत ती घरी यायची, त्याच्यानंतर ती कुठेच जायची. पण हे सगळं व्हायचं ते सकाळी 7 ते 12 यांच्या दरम्यानच व्हायचं. आणि तिचं जे होतं तिने बोललं की माझं तिच्या एकदम घरच्यांसोबत एकदम घरगुती रिलेशन जसं असतं तसं होतं. ती येणं जाणं होतं तिच्या घरी, तिच्या आईला, वडिलांना आणि त्याला, आणि त्याचा एक भाऊ आहे. तर सगळ्यांना याची पूर्णपणे जाणकारी होती. पण ती बोलली की मला मानसिकरित्या त्यांनी असं करून ठेवलेलं की मी कोणाला ना सांगू शकत होते ना काय करू शकत होते. या सगळ्यावर पोलिसांबरोबर काय म्हणणार? पोलिसांनी आम्हाला थोडा संशय आला. त्याच्यानंतर मी तिच्या इंस्टाग्रामचं वगैरे सर्व बघितलं, तर त्याच्यात हे कळून आलं की बाबा तो सगळं करायचा, ही त्याच्याकडे रेग्युलर वगैरे पूर्णपणे जायची. आणि आम्ही असे पुरावे वगैरे केल्याने पोलीस स्टेशनला हे केलं. तर त्यांनी फक्त ऍक्ट एकच टाकलेला आहे. आम्ही इतके सारे पुरावे देऊन देखील त्याच्यात लग्नाचा आमिष दाखवून वगैरे याचे सगळे होते ते पुरावे त्यांना दाखवले, तरी देखील त्यांनी कुठलाच ऍक्ट त्याच्यात टाकला नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही एकच ऍक्ट टाकू शकतो, नाही तर आम्ही केस घेणार नाहीत म्हणून. तर त्याच्यावरती एकच ऍक्ट टाकलेला आहे आणि बाकी आम्ही पुरावे दाखवून देखील त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची सहायता. आमची ही मागणी आहे की जेवढे काही लागू होत आहेत ऍक्ट तेवढे तिच्यावरती लागले पाहिजे. आणि माझी जी बहिणीचा असा जो निर्दोष बहिणीचा जो जीव गेलेला आहे तो दुसऱ्या कुठल्या बहिणीचा गेला नाही पाहिजे हीच फक्त इच्छा आहे. नेमकी ही म्हणजे FIR किती तारखेला दाखल झाली? 3 तारखेला कालच्या दिवशी दाखल झाली. 25 तारखेला ही 27 तारखेला ही घटना घडल्यानंतर 3 तारखेला गुन्हा दाखल झाला. 28 तारखेला तिचं हे झालं, त्याच्यानंतर आम्ही 3 तारखेला गुन्हा दाखल केला. मग याच्यामध्ये एकही आरोपीला अटक केली नाही? आतापर्यंत एकही आरोपीला अटक केलेली नाही याच्यामध्ये. तुमच्यावर काय पोलिसांचं म्हणणं वगैरे? आमच्या वगैरे काहीच म्हणणं नाहीये, पण पोलीस स्टेशनवरती किंवा सगळ्यांवरती पॉलिटिकल वगैरे पूर्ण फोर्स त्यांनी लावलेला आहे आणि त्यांच्यावरती पूर्णपणे दबाव आहे.
आणि आम्हाला त्याच्यात काही सहायता भेटत नाही त्यांच्याकडून, हेच दिसून येते. काय नेमकी घटना आहे, काय माहिती होणार, काय नेमकं झालं ते घडलं ते सांग. मी राहणार वसई पश्चिमला. माझी बहीण 19 वर्षाची आहे. माझ्या बहिणीला DMPT रुग्णालयात दाखल केलेलं, तेव्हा कळलं की तिने विष प्राशन केलेलं आहे. तर तिचं वॉश केल्यानंतर तिला तिकडे 24 आवर्समध्ये ऑब्झर्वेशनसाठी ठेवणार होते. तर माझा भाऊ आहे, तर आम्ही दोघांनी ऑब्झर्वेशनला जर वसईमध्ये ठेवायचं आहे सरकारी रुग्णालयात, त्यापेक्षा चांगल्या ठिकाणी घेऊन जाऊ की ऑब्झर्वेशनला तिकडे ते नीट राहील. तर ती जेव्हा इकडनं DMPT मधून निघाले आम्ही ज्या टायमाला, तर माझा भाऊ आणि ती, म्हणजे सख्खा तिचा भाऊ आणि ती दोघं जण जेव्हा ॲम्ब्युलन्समध्ये होते, तेव्हा तिने त्यांच्यामध्ये एक असं गोष्ट सांगितली की तिने जे विष पिलेलं आहे, तर ती एक आयुष राणा म्हणून तिचा क्लासमेट आहे, त्याच्यासोबत त्याचं गेले 4 वर्षापासून अफेअर होतं. त्याने त्याच्यासोबत लग्नाचं आमिष दाखवून तिचा अनैतिक तिच्यावरती दबावाखाली तिचे संबंध ठेवले. तिला लग्नासाठी सांगितलेलं होतं असं तिने सांगितलं भावाला. नंतर मग ही गोष्ट त्याच्या वडिलांना देखील माहीत होती. वडील जे आहेत तिचे तांत्रिक आहेत, तर ते तांत्रिक विद्या वापरून माझी जी बहीण आहे त्याला काळा दोरा बांधायची, राख बांधायची, तांत्रिक विद्या करायला लावायची. म्हणजे ही सगळ्या गोष्टी तिला करायला लावायचे. आणि तिला नंतर मग सांगण्यात आलं की तुझं पत्रिका जुळत नाही, तुझ्या याच्यात मृत्यू दोष आहे असं. तर मग भावाला तिने हे सगळी गोष्ट सांगितली. तर मग ती बोलता हे पण बोलली की भाऊ बोलला की पुढे सांग, अजून कोण आहे का याच्यात. मग ती बोलली की श्रुती म्हणून आहे मैत्रीण, तिला विचार. तर मग नंतर आम्ही तिला साफल्यामध्ये नेलं. तर साफल्यामधून DMPT मधून ती चालत गेली, साफल्यामध्येही ती चालत उतरली आणि मग ICUत नेल्यानंतर तिला क्रिटिकल आहे असं सांगून मग तिचा मृत्यू झाला. किती तारखेची नेमकी घटना? ही जी घटना आहे तिने 27ला जवळपास 5:30 वाजता तिने जे आहे ते विष प्राशन केलेलं. आम्हाला 6:30ला ती उलटी करत होती तेव्हा कळालं, म्हणजे माझ्या भावाला. मग तिने DMPT मध्ये गेल्यावरती तिकडे वॉश केल्यानंतर मला वॉश झाल्यानंतर भावाचा फोन आला की तू येऊन जा इथे DMPT मध्ये. मी गेल्यावरती मग त्याने मला जे काय घडलं ते सांगितलं. ही सगळी घटना तुम्ही पोलिसांना तक्रार दाखल केली? हा, पोलिसांमध्ये म्हणजे ज्या टायमाला पंचनामा झाला तेव्हा ती व्यवस्थित होती. तेव्हा तिने कोणाचंच नाव घेतलं नाही, कारण की तिला नळी वगैरे टाकलेला त्रास होत होता, तर तिला तक्रार नाही. परंतु जेव्हा DMPT मधून साफल्याकडे गेले, जेव्हा हॉस्पिटलमध्ये, त्या ॲम्ब्युलन्सची गाडी बघता त्याच्यात बसल्यावरती ती आणि तिचा सख्खा भाऊ हे एकत्र होते. तर त्यावेळी त्या दोघांमध्ये हे जी नावं मी जी सांगितली ही सगळी त्याने घटनाक्रम मध्ये त्याने मला सांगितलं आणि मी त्या आधारे FIR केली. परंतु FIR मध्ये 108 असंच घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे जे तांत्रिक विद्या वापरून माझ्या बहिणीचा जो छळ केलेला आहे किंवा तिची जे काय झालेलं आहे त्याच्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन ऍक्ट ऍड व्हायला पाहिजे होता. तिचं वय 19 होतं, म्हणजे तिच्यावरती 4 वर्षापासून संबंध होते, म्हणजे तिच्यावर पोक्सो ऍक्ट दाखल केला पाहिजे होता. तो काही कुठेही नमूद करण्यात आलेला नाही. असा जो संबंधित आहे तो अजय राणा म्हणून तांत्रिक, त्याचे राजकीय पाठबळ त्याच्या मागे खूप मोठं सारं आहे. त्याचे खूप जणांसोबतचे व्हिडिओ आहेत, तो खूप मोठ्या स्टेजवरती एकत्र राहतो, त्याला म्हणजे काय सन्मान दिला जातो. परंतु ती जी वास्तू आहे आपली, जी इकडे आपलं किल्ल्यामध्ये, तर ती जागृत हनुमानाचं मंदिर आहे, तिकडे त्याने हे तंत्राचं नवीन दुकान टाकलंय. त्याच्यामध्ये माझ्या बहिणीचा जीव गेलेला आहे. तर आम्हाला याच्याबद्दल न्याय हवा. वसई से क्राइम रिपोर्टर्स TV न्यूज की एक रिपोर्ट।